महाराष्ट्रामध्ये गेले 15 वर्षापेक्षा जास्त काळ एसटी-बीटी बियाणाची पेरणी शेतकरी करत आहे. कोणतंही बियाणं पेरत असताना शेतकरी त्या बियाणाच्या माध्यमातून आपल्याला अधिक उत्पादन मिळेल का, हा विचार करून ते बियाणं पेरत असतो. एसटी-बीटी बियाणं हे तणासाठी सनशील आहे. म्हणजे त्याचा शेतामध्ये फवारणीचा खर्च शेतकऱ्याचा वाचणार आहे, मजुरीचा खर्च वाचणार आहे. जे शेतामध्ये जे तण येत आहे त्याच्यावरती जो निंदणीचा खर्च होत आहे तो निश्चितपणाने वाचणार आहे. उत्पादन अधिक शेतकऱ्याला मिळणार आहे. हे बियाणं कुठंतरी निर्माण होत आहे आणि म्हणून शेतकऱ्याकडे येत आहे. आता शेतकऱ्याच्या शेतावरती धाडी घालण्यापेक्षा तुम्ही जिथं हे बियाणं निर्माण होतं तिथं का धाडी घालत नाही? बऱ्याच वेळा पोलीस खातं सुद्धा शेतकऱ्याच्या घरात बियाणं आहे कुणी तर सांगितलं म्हणून त्याच्या घरावर जाऊन धाड घालतं. मला वाटतं एसटी-बीटी बियाणं हे काय गांजाची लागवड आहे का? कारण या बियाणाची लागवड अमेरिका असेल, वेगवेगळ्या युरोप देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याची लागवड केली जाते. त्यांनी पेरा केलेले सोयाबीनचं ऑइल आम्ही खात आहोत. त्यांनी पेरा केलेले सोयाबीन मक्याची पेंड आम्ही घेत आहोत, आमच्या जनावरांना घालत आहोत. म्हणजे त्याच्यावरती बंधन नाही. आणि म्हणून हे बियाणं जवळजवळ शेतकरी कपास उत्पादक शेतकरी 40% जास्त या बियाणाची पेरणी करत आहे. केंद्र सरकारनं कृषी मंत्र्यांनी केंद्रीय हैदराबादला आंध्र प्रदेशमध्ये यावर बैठक घेतली. सगळ्या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणानं कबूल केलं की एसटी-बीटी बियाणं यासाठी आपण परवानगी दिली गेली पाहिजे. परंतु महाराष्ट्राच्या कृषी आयुक्तांनी एक परिपत्रक काढलं आणि या परिपत्रकामध्ये त्यांनी हे बियाणं कोणत्या कोणत्या मार्गानं कुठून येणार आहे व गुजरातमधनच हे बियाणं येणार असं सगळा मार्ग दाखवलेला आहे. मग नंदुरबारला कुठं बसायचं, मध्य प्रदेशची कुठं सीमा आहे, मग त्याच्यामध्ये नंदुरबारमध्ये नवापूर, तळोदा, शहादा काय, मग धुळ्यामधनं कुठले कुठले आत येण्याचे मार्ग आहेत. मग एवढं संभाव्य हॉटस्पॉट हे कृषी आयुक्ताने काढलेले आहेत. एवढा स्टाफ तरी कृषी आयुक्ताकडे आहे का? नियंत्रणासाठी ऍक्शन प्लॅन केलेला आहे. तपासणी व्यवस्थित मजबूत करण्यासाठी काय करायला पाहिजे याचा प्लॅन केलाय. विक्रेते व बाजार नियंत्रणाचा प्लॅन केलाय. गुप्त माहिती, अरे वा, मी कृषी आयुक्तांना म्हणेल एवढं गुप्त माहिती काढणारं पथक तुमच्याकडे जर असेल तर ते आपण सीमेवरती ठेवूया. म्हणजे निदान अतिरेकी जे आत घुसत आहेत त्याचा सुगावा आपल्याला लगेच लागेल. आणि म्हणून हे काम कृषी आयुक्तांचं नाही आहे. या राज्याचे कृषी मंत्री आदरणीय मामांना मी नम्रपणाने सांगतो, तुम्ही आमचे सगळ्यांचे मामा आहात, पण तुम्ही आम्हाने मामा करायच्या भानगडीत अजिबात पडू नका. तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतावरती जावा, हंगामामध्ये एसटी-बीटी बियाणाची पेरणी करा आणि शेतकऱ्याला सांगा की नव्या तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ता कृषी मंत्री या राज्याचा आहे, ते धाडस दाखवा. जर तुम्हाला काही गुन्हा झाला, अटक झाली तर 7 बारे आमच्या नावावरती आहे. लाखो 7 बारे आमचा मामा आत गेला आमच्यासाठी म्हणून सगळे भाचे धावत येते आणि मामाला वाजत गाजत बाहेर आणतील. आणि म्हणून मला वाटतं हे धाडस या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी दाखवावं.